हे गाइस, कैसे हैं आप लोग। आपको एक वीडियो दिखाना चाहता हूं जो बहुत ही अच्छी वीडियो है। छोटी सी बच्ची है महाराष्ट्र की। पहले आप लोग वीडियो देखें, उसके बाद बात करते हैं। ओके। माझे नाव श्रीजा मनीषा रविकांत करंजे। मी बालवाटिका 3 मोगली वर्गामध्ये शिकते। मी तुमच्या समोर 26 जानेवारीचं भाषण साजरं करत आहे। भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश। भारत साजरा करतो आपला 77वा प्रजासत्ताक दिन। कसा? लोकसंख्या जवळपास 150 करोड, राज्य 29, बोलीभाषा 1618, जाती जमाती 6406, प्रमुख धर्म आणि वंशिक समूहांनी नटलेला 29 सणोत्सव साजरा करणारा लोकशाही असलेला देश म्हणजेच भारत। आकडे जरा मागे पुढे असू शकतात, लहान आहे मी, आकडा नाही, भावना समजून घ्या। भारताची लोकशाही ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजेच भारतीय राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना। आता राज्यघटनेवर बोलायचं म्हटल्यावर ती कशी बनली हे महत्त्वाचं आहेच, पण त्याआधी आपण थोडं मागे जाऊया। दिवस होते 15 ऑगस्ट 1947 च्या अगोदरचे। इंग्रज आपल्या हुतात्म्यांना विचारत असतील, एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या, आम्ही मुठभर होतो, पण राज्य केलं ना तुमच्या भारतावर, कारण तुम्ही आधीच जातीपाती, धर्मात, प्रांतीयवादामध्ये अडकून पडला होतात। उलट आम्ही आलो, तुम्हाला तंत्रज्ञान मिळालं, कडक नियम, कडक कायदे, कडक शिस्त, कडक शिक्षा कोणी दिली? आम्हीच ना। मग थोडाफार कंट्रोल आमच्यावर ठेवला तर काय बिघडलेलं? काय राजगुरू सुखदेव, काय आदरणीय भगतसिंग, बरोबर बोलते ना मी, बरोबर ना टिळक? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। झाशीची राणी, मैं मैरिज झांसी नहीं दूंगी। सुभाष चंद्र बोस, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा। चंद्रशेखर आजाद, दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे, आजाद है, आजाद रहेंगे। अशफाकुल्ला खान, खून से खेलेंगे होली, गणवतन मुश्किल में है। सरोजिनी नायडू, मंगल पांडे, बरोबर ना? आता मी चालले। खूप स्वतंत्र करत होता ना, घ्या तुमचं स्वातंत्र्य, पण एवढ्या मोठ्या देश सांभाळता येईल का तुम्हाला? राज्यघटना बनवली की निघतो आम्ही, पण इंग्रज विसरले। भारतात टॅलेंटची कमतरता आधीपासूनच नव्हती। आता भारताच्या फाळणीनंतर 299 सदस्यांची समिती निर्माण झाली आणि समितीचे अध्यक्ष झाले न्यायशास्त्रज्ञ,